नमस्कार मित्रांनो, मी नितीन पोताडे मुंबईहून. आपल्याला जसं माहीत असेल की मी माझे रिअल ट्रेड्स शेअर करतो. त्यामागचं लॉजिक समजवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. कुठल्याही प्रकारचं टिप्स रेकमेंडेशन्स मी देत नाही आहे. ऑप्शन ट्रेडिंग हे फार रिस्की आहे. पूर्ण नॉलेज आणि जाणकारी आणि सराव केल्यानंतर त्याच्यावरती प्रयत्न करावा, परंतु माझ्या प्रयत्नांचा तुम्हाला शिकण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी मी ही माहिती देत आहे. तर याकरिता आज आहे सोमवार 8 जानेवारी. आज मिड कॅप निफ्टी यामध्ये एक्सपायरी होती. तर मी साधारणपणे मिड कॅप निफ्टीमध्ये एक्सपायरी करत नाही, त्यामुळे आज त्याच्याकडे लक्ष देणं मला शक्य झालं आणि त्यावरून मी हा व्हिडिओ बनवत आहे की जर आपण एक्सपायरीला जो ट्रेड करतो त्याच्यामध्ये नंतर स्टॉप लॉस लावतो आणि एकंदरीत आपला किती प्रॉफिट होतो, किती लॉस होतो, हे सगळं बघण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर त्याकरिता मी एक डेटा डाउनलोड केला आहे हा पूर्ण दिवसाचा. आज म्हणजे एक सकाळी 9:15 पासून 8 जानेवारी सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत 5 मिनिटाचा डेटा आहे. त्यामुळे हे 75 रोज तुम्हाला दिसतील 5 मिनिटाचे. तर याच्यामध्ये मी हा जो नियम, पहिला नियम असा आहे की इथे आपल्याला शॉर्ट स्ट्रँगल करावं लागतं. म्हणजे दोन वेगवेगळ्या कॉल आणि पुटमध्ये ऑप्शन आपल्याला शॉर्ट करावे लागतात. तर इथे मी साधारण हे एक आपल्याला क्लोजिंगला म्हणजे जो पुट आहे 10,550चा तो 32 रुपये 30 पैशाला मी सेल केला आहे, असं मी इथे गृहीत धरत आहे. हा रिअल ट्रेड नाही आहे, लक्षात घ्या. ही मला फक्त माहिती देण्यासाठी. पण ह्याच धर्तीवर मी हे हा डेटा आहे मिड कॅप निफ्टीचा. पण याच धर्तीवर मी फिन निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी आणि सेन्सेक्स असा ट्रेड केलेला आहे. मिड कॅपवरती मला अजूनही तेवढा कॉन्फिडन्स, विश्वास वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये काय म्हणतात व्हॉल्यूम फार कमी असतं, त्याच्यामुळे फसण्याची शक्यता असते असं मला वाटल्यामुळे मी आज ट्रेड केलेला नाही आहे. परंतु तो ट्रेड मी कसा घेतो, त्यामागे काय कारणं असतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि हा माझा स्वतःचा अनुभव रेकॉर्ड करण्याचा माझा प्रयत्न आहे, आणि कारण त्याचा मला नंतर पुढे उपयोग होणार आहे. परंतु ह्याचा पण तुम्हाला उपयोग अभ्यासासाठी करू शकता, म्हणून मी ही व्हिडिओची लिंक तुम्हाला शेअर करत आहे. ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांनी ह्याचा फायदा घ्यावा आणि आपल्या मित्रांबरोबरही शेअर करावे. त्याचप्रमाणे माझं चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि त्याच्यावर तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवावे. तर सुरू करूया हा व्हिडिओला. तर इथे साधारण 9:50च्या नंतर जिथे तुम्हाला मार्जिन हे प्रीमियम हा जवळपास दिसतो, तिथे मी शॉर्ट करण्याचा माझा हा म्हणजे पहिला रूल आहे. हा पहिला नियम आहे की दोन्ही म्हणजे 10,550चा पुट आणि 10,500चा कॉल, इथे तुम्ही बघाल तर एक इन द मनी आहे आणि एक आउट ऑफ द मनी किंवा ATM आहे. परंतु प्रीमियमकडे लक्ष देऊन मी इथे शॉर्ट करत आहे. आणि ह्या पद्धतीचा व्हिडिओवरती त्याच्याबद्दल ह्या माहिती मी इथे दिलेली आहे. इथे बघा, कॉल शॉर्ट, पुट शॉर्ट, आणि ते झाल्यानंतर आपण इमिजिएट त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावतो. जे काही प्रीमियम असेल त्या प्रीमियमला आपण एक साधारणपणे 1.3 म्हणजे 30% वरती, म्हणजे वर गेल्यानंतर आपला लॉस होतो कारण आपण हे शॉर्ट करतोय. असं कॉल आणि पुट मध्ये म्हणजे कॉल लॉंग आणि पुट लॉंगचं आपण इथे हे करतो, स्टॉप लॉस लावतोय. तर त्याप्रमाणे पुढे काय होतंय, असं होऊ शकतं की तुम्ही जे ट्रेडमध्ये एंट्री केल्यानंतर, एक्झिक्यूट झाल्यानंतर असं होऊ शकतं की त्याचा जो तुमचा स्टॉप लॉस हिट नव्हता हा पूर्णच्या पूर्ण तुम्हाला फायदा होऊ शकतो. परंतु ह्याच्या इथे जर आपण 32 रुपये 30 पैसे इथे जर 1.3चा आपण हा नियम लावला तर ती किंमत होते गुणिले 1.3. हे जर केल्यानंतर 41 म्हणजे 42-43च्या जवळपास आपला स्टॉप लॉस हिट झाला. म्हणून मी इथे हाय प्राइस पण घेतलेली आहे. तर इथे 56 रुपये झाला. म्हणजे जेव्हा तुम्ही ज्याचा जर एंट्री घेतल्यानंतर इमिजिएट तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे आणि तो स्टॉप लॉस तुमचा साधारणपणे एक 15 मिनिटांनी हिट झाला आहे आणि तिथे 42ला तुम्हाला याच्यातून बाहेर पडलात तुम्ही, म्हणजे इथे तुमचं 10 पॉईंटचा लॉस झालेला आहे. इथे आपण हे 10 पॉईंटचा लॉस असं गृहीत धरू किंवा 11 पॉईंटचा धरू, कमी नाही म्हणजे जास्तीत जास्त
किती नुकसान होऊ शकतं ते पण आपण बघू. त्याचप्रमाणे जो कॉल घेतला होता 34 रुपयाचा, त्याला पण एक स्टॉप लॉस होता. तो स्टॉप लॉस कितीचा आपण इकडे पहिल्यांदा गणित करू. तर 34 गुणिले 1.3 तर हे 44. तर आपण असं गृहीत धरू की ह्याच्यामध्ये 45चा आपण स्टॉप लॉस हिट झाला. त्यामुळे इथे म्हणजे 34ला आपण सेल करून 45ला जर आपण खरेदी केलं तर आपल्याला इथे पण 11 पॉईंटचा लॉस होतोय. 11 पॉईंटचा इथे लॉस होतोय. 11 पॉईंट इथे 11 पॉईंटचा लॉस आणि वरती आपल्याला झालाय हा 11 पॉईंटचा लॉस. म्हणजे एकंदरीत आता 22 पॉईंटचा लॉस झालेला आहे. पण जसा तुमचा स्टॉप लॉस होतो त्याच वेळेला काय करायचं, म्हणजे ती पद्धत काय आहे हा ते इकडे परत पद्धत समजून घ्या. की तुमचा जो लॉस होतो, जसं इथे आपल्याला दिसतंय 11 पॉईंटचा, तर जो तो लॉस होतोय, हा जो लॉस होतोय तर तुमचा बुक्ड लॉस किती आहे तर 11 पॉईंट, त्याच्या अर्धे म्हणजे 5.5 5.5 तर 5.5 पेक्षा कमी किमतीचे प्रीमियमचा तुम्हाला 2 लॉटमध्ये जर कॉलमध्ये स्टॉप लॉस हिट झाला तर कॉल साईडमध्येच 2 तुम्हाला लॉट सेल करायचा. पुटमध्ये झाला तर पुटमध्ये जो लॉस झाला त्याच्या डिवाइड करायचं, म्हणजे अर्धे करायचे, 2नी डिवाइड करून अर्धे करायचं आणि तो जो प्रीमियम आहे त्या प्रीमियमच्या जो स्ट्राईक प्राइस आहे तुम्ही तो शॉर्ट करायचा. तर तिथे मी आता हे 5 रुपये 50 पैसे आपल्याला दिसतंय की ह्याचा अर्धा तुम्ही केला तर 5.50 होते. तर इथे मी हा साधारणपणे हा घेतलाय असं मी गृहीत धरतो ह्याच्यामध्ये. म्हणजे हे हाय आणि लो आहे, म्हणजे याच्या दरम्यान मला तो इथे 2 लॉटमध्ये मी शॉर्ट केलंय. 2 लॉटमध्ये लक्षात घ्या. आणि ह्याचा स्टॉप लॉस आपण किती लावतो तर जो इथे परत त्याचं दिलंय की कुठेही स्टॉप लॉस न लावता काम करायचं नाहीये. हे फार महत्त्वाचा रूल लक्षात घ्या. जे ऑप्शन राईट करतात, शॉर्ट करतात त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, जो त्यांचा नियम आहे त्याप्रमाणे. कारण इथे शॉर्ट केल्यानंतर जर तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही तर हे 5 रुपयाचा 50 होऊ शकतं, 150 होऊ शकतं आणि हा प्रचंड लॉस होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा शॉर्ट कराल त्याला तुम्ही जे ठरवाल त्याप्रमाणे स्टॉप लॉस लावणं गरजेचं असतं. हे ऑप्शन शॉर्ट करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं आणि हा नियम मी कायम पाळतो. त्याप्रमाणे इथे पण दिलंय बघा, जो प्रीमियम असेल त्याच्या दुप्पट जो प्रीमियम असेल त्या प्रीमियमचे 2 लॉट मी कारण इथे मी 2 लॉट घेतले त्यामुळे इथे 2 लॉटमध्ये मी कॉल लॉंग करून वाट बघणार. तसंच पुटमध्ये समजा स्टॉप लॉस हिट झाला आणि मी त्याच्या जो लॉस झाला आहे त्याच्या अर्धा करून त्याचे प्रीमियमच्या स्ट्राईक प्राईसमध्ये समजा 2 लॉट मी शॉर्ट केले तर तो जो प्रीमियम मला शॉर्ट करताना मिळाला त्याच्या दुप्पट, म्हणजे आता जसं इथे आपल्याला एक आपण गृहीत धरतोय की आपल्याला की 5.5चाच मिळाला आहे तर आपण 11चा म्हणजे 11 पॉईंटचा एका लॉट मागे आपण लॉस हे करणार आहोत. म्हणजे कारण एका लॉटमध्ये 5.50चं 11चं लावणार, म्हणजे एका लॉट मागे आपल्याला 5.50चे लॉस होणार. 2 लॉटमध्ये करतोय त्यामुळे 11. म्हणजे जर इथे स्टॉप लॉस हिट झाला तर आपल्याला इथे पण 11 पॉईंटचा लॉस होणार आहे. तर पुढे काय झालं ते बघूया. कारण इथे जसं सुरुवातीला इथे जर तुम्ही बघाल, मी इथे हे फिक्स करतो म्हणजे फ्रीज करतो त्यामुळे आपण कुठल्या ह्याच्यामध्ये बघतोय ते आपल्याला कळेल. तर हा टॉप रो आपण फिक्स केलाय. तर इथे काय झालंय की एक 15 मिनिटात आपल्याला हा पुट मधला स्टॉप लॉस हिट झालाय. त्यामुळे 2 पुट आपण 10,450चे 2 पुट 5.50ला विकले होते आणि त्याच्यानंतर परत एक 10 मिनिटांनी कॉल मधला पण स्टॉप लॉस हिट झालाय. त्याच्यामध्ये पण 5.50च्या दरम्यान आपण 2 लॉट सेल करून, म्हणजे असं झालंय की आपल्या ह्या दोन्हीमध्ये आपल्याला 11 पॉईंटचा लॉस होऊन टोटल आपण 22 पॉईंटचा लॉस घेऊन पुढचा ट्रेड याच्यामध्ये चालू आहे. आणि सध्या अशी पोझिशन आहे की 10,450चे 2 पुट आपण शॉर्ट केले आणि 10,550चे 2 कॉल आपण शॉर्ट केलेत. आणि पुढे काय घडतंय काय झालंय ते आपण बघू. आता हे झाल्यानंतर पुन्हा हा जो आपण जो पुट शॉर्ट केले आहेत त्याच्यामध्ये पुट शॉर्ट केल्यानंतर त्या याच्यामध्ये आपल्याला पुन्हा असं दिसलेलं आहे की आपण तो पण स्टॉप लॉस हिट झाला आहे. म्हणजे पुटचा जो स्टॉप लॉस लावला होता तो पण आपल्याला इथे हिट झालेला दिसतोय. म्हणजेच इकडे साधारण परत आपल्याला 11 पॉईंटचा इथे लॉस झालेला आहे. हे तुम्हाला कळत असेल असं मी गृहीत धरतो, कारण हे सिंपल गणित आहे. कॉल आपण शॉर्ट करतो आणि जेव्हा ते वरती जात आहे त्यावेळेला आपण त्याचं आपण सेलिंग करतो आहोत.
तर हे झाल्यानंतर आपण पुन्हा आपण पुढे काय होतं ते बघू. तर हे पुढे जसं पुढे गेल्यानंतर जो कॉलचा जो स्टॉप लॉस आपण 2 लॉटमध्ये केला होता, स्टॉप लॉस झाल्यानंतर 2 लॉट आपण शॉर्ट केले होते, त्याच्यामध्ये 11 रुपयाच्या वरती किंमत गेलीच नाही आणि तिथे आपल्याला पूर्णच्या पूर्ण फायदा झाला. म्हणजे इथे एकंदरीत आपल्याला क्लोजिंगमध्ये आपण गृहीत धरू की इथे 11 पॉईंटचा आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. आता इथे 11 पॉईंटचा आपल्याला प्रॉफिट झाला आहे. म्हणजे काय झालंय गणित करायचं म्हटलं तर 11 पॉईंटचा फायदा आणि 3 वेळा 11 पॉईंटचा लॉस, म्हणजेच टोटल इथे काय घडलंय तर -11 हे 3दा झालं, त्यामुळे हे झाले -33 आणि त्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला 11 पॉईंटचा प्रॉफिट झाला आहे. म्हणजे टोटल -22 पॉईंटमध्ये हा ट्रेड आजचा दिवस संपला असता जर याच्यामध्ये आपण ट्रेड केलं असतं. आणि त्याची जी लॉट साईज आहे ह्या मिड निफ्टीमध्ये, हे वरतीच मी चुकून फिन निफ्टी दिलं आहे कारण इथे ही सिम्बॉल आहे मिड CP निफ्टी आहे. तर हा लॉस आपला 1650ला झाला होता असता. यामध्ये साधारणपणे, पण तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या सॉफ्टवेअरमध्ये चेक करा, एक साधारणपणे 2.5 लाखाचं कॅपिटल लागतं. माझं कॅपिटल त्याच्यापेक्षाही जास्त असतं, त्याच्यामुळे मी बघत नाही. पण सध्या मी शिकत आहे, नवीन प्रयत्न करत आहे, त्यामुळे मी त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलेलं नाही आहे. परंतु इथे मॅक्झिमम लॉस किती होऊ शकतो आपण असं गृहीत धरू की समजा हा स्टॉप लॉस पण हिट झाला असता, त्याच्यामुळे हे जे 3 वेळा स्टॉप लॉस हिट झाला त्याच्याऐवजी 4 वेळा झाला असता. आणि 4 वेळा झाल्यामुळे आपल्याला टोटल लॉस, मला काय सांगायचं याच्यात की टोटल लॉस किती होतं ते आपण आधी बघावं. तर टोटल लॉस ह्याच्यात इथे मॅक्स लॉस आपल्याला 3000, ही फार म्हणजे रेअर घटना आहे किंवा फार कमी वेळा गोष्ट घडू शकते की आपल्याला पूर्ण, कारण इथे कसं होणार की मार्केट असं जेव्हा होईल की दोन्हीकडे खाली जात आहे परत वरती जात आहे खाली जात आहे, म्हणजे खूपच वोलेटाईल असेल त्यावेळेला, म्हणजे समजा आपण इथे सुरुवात करतोय त्यावेळेला आपली अपेक्षा आहे की मार्केट इथेच राहील, या दोन म्हणजे जो कॉल आणि शॉर्ट हे केलं आहे त्याच्यानंतर इथे कसं आलंय खाली पण गेला आजच्या जे मार्केट जर बघाल, आणि हा खाली गेल्यामुळे हा इकडचा स्टॉप लॉस हिट झाला. परंतु ही जे आपण 2 लॉट शॉर्ट केले तर ते इथे असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये इथे पण हिट झाला, इथे पण आपल्याला हिट झालाय. पण हा जो आपण शॉर्ट केला होता हा इथे या आजच्या गणितात आजच्या ट्रेडमध्ये कसं झालंय की मार्केट सुरुवातीला खाली गेलं, परत वरती गेल्यामुळे थोडं वरती गेल्यामुळे मी ही प्रीमियमची लाईन लावली आहे, मी प्राइसची नाही लावली आहे, याच्यामुळे इथे पण स्टॉप लॉस हिट झाला आणि मग पुन्हा खाली गेलं. पण इथे जो कॉलमध्ये आपण 2 लॉटमध्ये जो शॉर्ट केले होते त्याचा पूर्ण प्रॉफिट मिळाला. इथे लॉस झाला, इथे लॉस, इकडे लॉस, आणि जे 2 लॉट आपण पुटचे पण सेल केले होते त्यामुळे इथे पण लॉस झाला. पण अशी घटना फार कमी, अशी घटना घडते, परंतु असं होत नाही की इथे झाला आणि असं होणं फार रेअर आहे आणि परत वरती जाऊन इथे पण लॉस झाला. अशा वेळेला आपले चारही ट्रेडमध्ये लॉस होणार. आणि ते पॉईंट्स मी असं 11 असेल असं नाही, 11, 12, 13 तुम्ही एंट्री घेताना किती रिस्क घेताय, 33चं घेताय की 44चं घेताय की 55चं घेताय, याच्यावरती तुमचा पूर्ण लॉस होणार आहे. आता जसं आपण लॉसचं होण्यासाठी काय घडल्यावरती लॉस होणार आहे, म्हणजे मार्केट रेंजमध्ये झालं तर आपल्याला पूर्ण प्रॉफिट, म्हणजे असं गृहीत धरू की मार्केट खाली पण नाही गेलं आणि वरती पण नाही गेलं आणि इथेच राहिलं, मग तो आपल्याला पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट देणार. पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट दिला म्हणजे जे 32-33 आपण जे शॉर्ट केले त्याचा पूर्णच्या पूर्ण फायदा होणार आहे. त्यावेळेस किती फायदा होईल तर हा 32 अधिक 34 म्हणजे किती, साधारणपणे 66. तर हे 66 पॉईंट आपल्याला प्रॉफिट देणार आहे गुणिले 75. त्यामुळे प्रॉफिट झाला तर जवळजवळ 5000 आणि लॉस झाला तर 3350. पण हा 3350 कधी लॉस होणार आहे, जेव्हा आपलं हा जो लॉस आहे हे सगळेच्या सगळे म्हणजे चारही आपले स्टॉप लॉस हिट होईल. म्हणजे सुरुवातीला इनिशियली जे कॉल आणि पुट आपण शॉर्ट केले ते, आणि त्याच्यानंतर जे 2-2 लॉटमध्ये कॉल आणि पुट केले ते. तर ही जी पद्धत
पूर्वीचा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामधून मी शिकलो त्याप्रमाणे, आणि त्याच्यामध्ये मी काय बदल केला आहे ते आता समजवतोय. तर याच्यामध्ये मी काय केलं आहे लक्षात घ्या. इथे मी असं केलं आहे, जसा हा स्टॉप लॉस हिट होईल, म्हणजे इथे कसं या उदाहरणात मी माझं कसं गणित झालं असतं ते बघा. आता आता हे तुम्हाला कळलं असेल की इथे हे अपेक्षित आहे आणि आपल्याला ॲक्च्युली लॉस हा हा झालेला आहे 2475, 2475 म्हणजे 2500चा झाला आहे. हा मॅक्झिमम झाला असता, तर हा लॉस आपल्याला इथे झाला असता इकडचा 2475चा. हा आपल्याला या गणितात आपल्याला दिसतोय लॉस. आणि मी जी पद्धत करतो त्याच्यामध्ये कसं ते जसा पुटचा स्टॉप लॉस हिट झाला त्यावेळेला ह्याचा जो स्टॉप लॉस आपण लावलेला आहे, कितीचा लावला होता, तर जो 1.333 ते काढून मी डायरेक्ट याच प्राइसवर, म्हणजे तो आपण कसं लिमिट लावतो की 31, इथे मी दाखवतो. इथे आपण स्टॉप लॉस कसा लावणार इथे की 47, आणि म्हणजे जसा पुटमध्ये स्टॉप लॉस लावल्यावरती हा जो कॉलचा जो 43 आणि 48च्या मध्ये जर प्राइस आली तर मला याच्यातून एक्झिट करायचं आहे. त्याच्यामध्ये मी बदल करून मी काय कोणत्या प्राइसला मी सेल केलाय, तर इथे समजा 33 आहे, तर मी ते डायरेक्ट इथे सांगणार, इथे टाकणार 32 पासून 35 पर्यंत किंवा 37 पर्यंत. हे टाकल्यानंतर म्हणजे काय होतंय, हे करण्यामागचं लॉजिक समजून घ्या, म्हणजे हे तुम्हाला सोपं होईल समजायला. हा स्टॉप लॉस तर माझा हिट झाला, पण ह्याच्यामध्ये हा लॉस होताना मला इथे जो लॉस झाला इथे हा इथून इथे 50, हा माझा लॉस शून्य होणार आहे. लक्षात घ्या, हा लॉस शून्य होणार आहे. आणि त्याचबरोबर मला जो कॅपिटल मार्जिन जे लागतंय ते पण कमी लागणार आहे. इथे माझा हा स्टॉप लॉस हिट होणार, इथे शून्य होणार. परंतु हे मी जो इथे जो मी केलेला आहे हे पण मी ऑर्डर टाकणार नाही आहे कुठली, तर वरच्या बाजूला, कारण हा स्टॉप लॉस मी टाकणार नाही आहे, कारण इथे हिट झाल्यामुळे मला पुन्हा कॉल सेल करायची गरज नाही, कारण त्याच्यामधला मला लॉस रिकवर करायची गरज नाही पडत आहे. त्याच्यामुळे हा प्रॉफिट पण मिळणार नाही आहे. त्यामुळे हे जर सर्वात शेवटी जे दाखवलं होतं इथे, हे पण मला शून्य होणार आहे. त्यामुळे होतंय कसं की इथे मला 22 पॉईंटचाच लॉस होणार आहे. म्हणजे एकतर याच्यामध्ये मार्जिन कमी लागणार आहे आणि माझा लॉस पण एवढाच होणार आहे. आणि जर हे पण कधी घडतं, दोन्ही स्टॉप लॉस हिट झालं तर, आतापर्यंतचा मी जो अनुभव आहे त्याच्यामध्ये कसं घडतंय की, कारण एक्सपायरीच्या डेला आपण ट्रेड करतोय, त्यामुळे हे दोन्ही, आणि हे मगाशी सांगितल्याप्रमाणे मिड कॅपमध्ये व्हॉल्यूम कमी असल्यामुळे ज्या प्राइसला खरेदी विक्री होते त्याच्यामध्ये आपल्याला खूप ट्रेड मिळत नाहीये. त्यामुळे समजा असं घडल्यावरती मी माझा स्टॉप लॉस जर इथे लावला तर असं होऊ शकतं की ह्याच्या आधीच एक्सपायरी होते, त्याच्यामुळे इथे माझा पूर्ण प्रॉफिट होतो, इथे माझा पूर्ण प्रॉफिट होतो, आणि हा जो लॉस होय तो लॉस माझा इथे रिकवर होतो, म्हणजे पूर्ण कवर मी होतं, आणि हा प्रॉफिट मला पूर्णच्या पूर्ण मिळतो. परंतु आज जे घडलं त्याप्रमाणे घडल्यावरती मला जे पूर्वीची पद्धत आहे त्याप्रमाणेच लॉस होतंय, मला जास्त लॉस होत नाहीये आणि मार्जिन पण कमी लागतंय. आणि सर्वात महत्त्वाचं, स्टॉप लॉस लावल्यामुळे, आणि स्टॉप लॉसमध्ये जे ट्रिगर प्राइस आणि लिमिट प्राइसमध्ये मोठा फरक ठेवा. असं एकदमच काही जण 50 पैसे पण नाहीये, 5 पैसे 10 पैसे असं न ठेवता, मी जसं सांगतो तिकडे तिकडे ₹1.5 ₹2 असं जर ठेवलं तर स्टॉप लॉस स्किप होण्याचे चान्सेस फारच कमी आहे. आणि एकदमच तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही ₹5 असं मोठं जर त्याच्यात डिफरन्स ठेवला तर स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस एकदमच रेअर, होणारच नाही असं म्हणणं, कारण मी माझं सॉफ्टवेअर बनवलेलं नाही आहे. पण त्याची शक्यता, जर तुम्ही 50 पैसे ₹1.5 ठेवलं आणि त्याच्यापेक्षा ₹5 वगैरे ठेवलं तर स्टॉप लॉस स्किप होण्याचा, स्किप म्हणजे काय की जे तुम्ही ट्रिगर प्राइस आणि ठेवलं त्याच्याही वरती जाते प्राइस आणि मोठा लॉस होतो, तर ती होण्याची शक्यता फार कमी होईल. तर आपल्याला ह्या दोन्ही इमेजेस मी माझ्या ग्रुपमध्ये शेअर केल्या. ही मॉडिफाईड पद्धत ही मी वापरतो ती आहे, ही जुनी आहे. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रेड्स जास्त आहे, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रेड्स कमी आहेत, आणि लक्ष द्यायला पण फार कमी लागतं असा माझा अनुभव आहे. ही मला योग्य वाटणारी पद्धत आहे म्हणून मी ह्याच्यात काम करतो आहे. आता तुम्हाला त्या दोन इमेजपैकी तुम्हाला कुठलं वाटतं त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर सराव करा, आणि तुम्हाला काय वाटतं या दोन मेथडमधली कुठली मेथड चांगली आहे, काय बदल करणं अपेक्षित आहे, हे तुम्हाला तुमच्या अनुभवातून जे वाटतंय ते तुम्ही कळवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहावं. लवकरच मी हा व्हिडिओ अपलोड करीन.
आणि त्यानंतर तुमचे जे प्रश्न असतील त्यावरती मी नवीन व्हिडिओ बनवीन. धन्यवाद.